नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. इयत्ता 9वी सायन्स 2 मधील आपण 15व्या टॉपिक विषयी माहिती घेत आहोत. टॉपिकचं नाव आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. या टॉपिकचे यापूर्वीचे बरेचसे व्हिडिओ आपण पाहिले असतील आणि आजच्या या टॉपिक मधील शेवटचा भाग आपण पाहणार आहोत, तो म्हणजे केमिकल कंट्रोल. यापूर्वी आपण पाहिलं होतं की ह्युमन बिईंग मध्ये कोऑर्डिनेशनसाठी म्हणजे समन्वय साधण्यासाठी दोन सिस्टीम काम करतात. एक म्हणजे नर्वस सिस्टीम आणि दुसरं जे आहे ते केमिकल कंट्रोल किंवा केमिकल कोऑर्डिनेशन. तर मागच्या भागामध्ये आपण नर्वस कोऑर्डिनेशन कशा पद्धतीने चालतं, त्या नर्वस सिस्टीमचे जे वेगवेगळे 3 भाग आहेत, CNS, PNS आणि ANS, याबद्दल माहिती घेतली. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण केमिकल कंट्रोल कशा पद्धतीने होतं त्याविषयी बघणार आहोत. जो पॉइंट आपण डिस्कस करतोय त्याचं नाव आहे केमिकल कंट्रोल किंवा त्याला दुसरं नाव आहे केमिकल कोऑर्डिनेशन. ठीक आहे. तर आपल्या शरीरामध्ये काही अशा ग्लँड्स आहेत की ज्याला डक्टलेस ग्लँड्स किंवा एंडोक्राइन ग्लँड्स असं म्हटलं जातं, की ज्या ग्लँड्स विशिष्ट प्रकारचे हॉर्मोन्स तयार करतात आणि हे हॉर्मोन्स ब्लडमध्ये रिलीज केले जातात. मी सुरुवाती सांगितल्याप्रमाणे ह्या ज्या ग्लँड्स आहेत एंडोक्राइन ग्लँड्स, यांना डक्टलेस ग्लँड्स म्हणतात. म्हणजे या ज्या ग्लँड्स आहेत या ग्लँड्स पासून एखादी डक्ट किंवा नलिका ही नसते. तर ती ग्लँड किंवा ग्रंथी हे डायरेक्ट ब्लड व्हेसलमध्ये म्हणजे रक्तामध्ये त्यातील हॉर्मोन सोडते आणि हे हॉर्मोन रक्तात मिसळल्यानंतर शरीराच्या वेगवेगळ्या भागाकडे जातात आणि त्या टार्गेट ऑर्गनवरती किंवा टार्गेट पार्टवरती म्हणजे ज्या ठिकाणी त्या हॉर्मोनचे ऍक्शन होणं अपेक्षित आहे त्या ठिकाणी त्याचा परिणाम जाणवतो. शरीराची वाढ असेल किंवा शरीराच्या वेगवेगळ्या ज्या प्रोसेसेस आहेत त्याच्यावरती कंट्रोल करणं, नियंत्रण करणं हे या केमिकल कोऑर्डिनेशन मार्फत चालतं. एक्झॅक्टली यामध्ये ग्लँड्स कोणते आहेत, त्या ग्लँड्सची पोझिशन काय, त्यानंतर त्या ग्लँड्स पासून कोणते हॉर्मोन बाहेर पडतात आणि या प्रत्येक हॉर्मोनचं काय फंक्शन आहे हे आपण आता बघणार आहोत. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन इन अवर बॉडी इज ऑल्सो ब्रॉट अबाउट विथ द हेल्प ऑफ अ सर्टन केमिकल सबस्टन्सेस कॉल्ड ॲज ए हॉर्मोन्स. मी आता सांगितल्याप्रमाणे शरीरामध्ये जे काही कोऑर्डिनेशन चालतं, समन्वय साधला जातो, तर त्यासाठी काही केमिकलचा उपयोग केला जातो की ज्या केमिकलच्या आधारे कोऑर्डिनेशन चालतं यालाच आपण काय म्हणतो, हॉर्मोन्स असं म्हणतो. सो दीज हॉर्मोन्स आर सिक्रेटेड बाय द एंडोक्राइन ग्लँड्स. हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे, नीट लक्षात ठेवा. हे जे आपल्या शरीरामध्ये निर्माण होणारे जे हॉर्मोन्स आहेत, या हॉर्मोनची निर्मिती ह्या करणाऱ्या ज्या ग्रंथी आहेत त्यांनाच काय म्हणायचं, एंडोक्राइन ग्लँड्स. सो दीज ग्लँड्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज ए डक्टलेस ग्लँड्स. मी आता सांगितलं तुम्हाला या ग्रंथींना आणखीन एक नाव दिलेलं आहे, ते म्हणजे डक्टलेस ग्लँड्स. या दोन्हीचा अर्थ मित्रांनो तोच आहे, एंडोक्राइन ग्लँड्स याचा अर्थ काय, डक्टलेस ग्लँड्स. These glands do not have any arrangement of their own either to store or carry their secretions. मी आता इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की या ज्या ग्लँड्स आहेत यांच्याकडे स्वतःचं असं हॉर्मोन साठवून ठेवणं किंवा त्याचं वहन करण्यासाठी या डक्ट किंवा नलिका नाहीत. Hence, as soon as the hormones are produced, they are directly released into the blood. जे काही हॉर्मोन त्यांच्या मार्फत तयार केलं जाईल त्याचं सिक्रिशन हे डायरेक्ट ब्लड मध्ये होतं. अर्थात ब्लड मध्ये काय होतं, तर ब्लड हे कंटिन्युअस सर्क्युलेट होतं आपल्याला माहित आहे आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागाकडे पोहोचतंय. साहजिकच ही सुद्धा हॉर्मोन शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये पोहोचवण्याचं काम नॅचरली होणार आहे. Thus, though these endocrine glands are present at a specific location in our body, these secretions reach all the parts of body via the blood. मी आता सांगितल्याप्रमाणे ग्लँड्स जरी शरीराच्या विशिष्ट भागात असल्या तरी त्यांचे हॉर्मोन्स ब्लडमध्ये मिसळल्यामुळं आणि ब्लड सगळीकडे सर्क्युलेट होत असल्यामुळं ज्या ज्या भागामध्ये त्यांचा अपेक्षित रिझल्ट आहे तिथपर्यंत ही हॉर्मोन्स पोहोचतात. एंडोक्राइन ग्लँड्स अलॉंग विथ द नर्वस सिस्टीम आर रिस्पॉन्सिबल फॉर द कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन इन आवर बॉडी. हा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. म्हणजे फक्त नर्वस सिस्टीम किंवा फक्त केमिकल कंट्रोल मार्फत शरीर नियंत्रित केले जात नाही, तर दोन्ही सिस्टीम मिळून एकत्रितरित्या कार्य करतात आणि हे कोऑर्डिनेशन चालतं. These two systems help each other and control the integrate various activities of the body. म्हणजे शरीरामधील ज्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत किंवा गुंतागुंतीच्या क्रिया आहेत त्याच्यावरती नियंत्रण ठेवलं जातं. A marked difference between these two systems is that nerve impulses are faster but short lived. ज्या वेळेला आपण दोन या सिस्टीम महत्वाच्या शरीराला कंट्रोल करतात असं म्हणतो त्यावेळेला त्यातली एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. काय, तर दोन सिस्टीम म्हणजे एक नर्वस सिस्टीम आणि दुसरं केमिकल कोऑर्डिनेशन आहे. ठीक आहे. तर नर्वस कोऑर्डिनेशन किंवा नर्व इम्पल्सेस जे आहेत ते कसे असतात, फास्ट असतात पण शॉर्ट लिव्ड. म्हणजे नर्व कंडक्शन इम्पल्सेस हे खूप फास्ट होतं परंतु त्याचा जो रिझल्ट आहे तो किंवा कालावधी आहे तो एकदम शॉर्ट असतो, म्हणजे मर्यादित असतो.
म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की इन्स्टंट डिसिजन घेण्यासाठी हे नर्वस सिस्टीम काम करते. वेअर द ऍक्शन ऑफ हॉर्मोन इज व्हेरी स्लो बट लॉंग लास्टिंग. पण हे जे केमिकल कोऑर्डिनेशन आहे याचं वैशिष्ट्य काय, तर हॉर्मोनची जे ऍक्शन आहे ते एकदम स्लो असते, हॉर्मोनची क्वांटिटी पण खूप कमी असते, परंतु त्याचे रिझल्ट जे आहे ते लॉंग लास्टिंग म्हणजे खूप कालावधीपर्यंत असतात. It is very important that hormones are secreted only in the required quantity and there is a special mechanism which control the quantity and the timing of hormone secretion. पहा, हे हॉर्मोनचा जो डोस आहे त्याच्या ऍक्टिव्हिटीसाठी हा अत्यंत कमी लागतो. म्हणजे हॉर्मोन सिक्रेशन हे मर्यादित आहे, परंतु कोणत्या वेळेला हॉर्मोन कोणतं सिक्रेट करायचं जातं, केलं जातं किंवा करायला पाहिजे तर त्याच्यासाठी स्पेशल असा मेकॅनिझम आहे. पहा, आणि हा मेकॅनिझम आपल्याला समजून घ्यायचा आहे. एक एक्झाम्पलच्या आधारे आपल्या लक्षात येईल. पहा, whenever there is an increasing in a blood glucose level, certain cells in the pancreas get stimulated and as a response they release a greater quantity of insulin. आपल्याला मला वाटतं इन्शुलिन बद्दल किंवा डायबिटिक आजार जो आहे त्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे की डायबिटीस लोकांमध्ये किंवा ज्यांना मधुमेह झालेला आजार आहे त्या लोकांमध्ये ब्लड शुगर वाढते. बरोबर आहे. नॉर्मली आपण जेव्हा अन्न पदार्थ खातो त्याचं डायजेशन होतं त्यावेळेला डायजेशनचा प्रॉडक्ट जो आहे म्हणजे ग्लुकोज लेवल आहे ब्लड मधली ती वाढायला लागते. परंतु ज्या वेळेला ही ब्लड ग्लुकोज लेवल वाढते त्याचं सेन्स जे आहे हे कोणाला होतं बघा, आता सांगितल्याप्रमाणे तर पॅनक्रियाजला होतं. आणि ज्या वेळेला पॅनक्रियाजला त्याचा सेन्स होईल ते ऍक्टिव्हेट होतं आणि त्याचा परिणाम रिस्पॉन्स म्हणून इन्शुलिन जे आहे ते जास्त अमाऊंटमध्ये सिक्रेट केलं जातं. आणि ज्यावेळेला इन्शुलिन सिक्रेट होईल साहजिकच ब्लड ग्लुकोज लेवल जी आहे ती खाली आणली जाईल. लक्षात येते. परंतु डायबेटिक लोकांमध्ये ही प्रक्रिया तेवढी होत नसते. आता इथं डायबिटीसचा तुम्ही असा डायरेक्ट संबंध लक्षात घेऊ नका. आपण इथं काय समजून घेणार आहोत तर ब्लड मधील जर ग्लुकोज लेवल वाढली तर त्यावेळेला या हॉर्मोन म्हणजे इन्सुलिन हॉर्मोन सिक्रेट करणाऱ्या ज्या सेल्स आहेत पॅनक्रियाज मधल्या ह्या ऍक्टिव्हेट होतात ऑटोमॅटिक आणि त्यावेळेला पॅनक्रियाज मधून इन्सुलिन सिक्रेशनची जी प्रोसेस आहे ती स्टिम्युलेट होते, ऍक्टिव्हेट होते आणि ही लेवल मेंटेन केली जाते. मला वाटतं हा इंट्रोडक्टरी पार्ट आपल्याला नक्की कळाला असेल. मित्रांनो, या टॉपिकमध्ये ज्या एंडोक्राइन ग्लँड्सची आपण माहिती घेणार आहोत ते आपल्याला या डायग्राम मध्ये दिसत आहेत. डायग्राम व्यवस्थित समजून घ्या. त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या एंडोक्राइन ग्लँड्स आहेत त्या कोणकोणत्या आहेत, त्यांचं लोकेशन काय, त्यानंतर त्यामधून कोणते हॉर्मोन बाहेर पडतात आणि प्रत्येक हॉर्मोनचं काय फंक्शन आहे हे आपण चार्टच्या आधारे समजून घेणार आहोत. चार्ट मधील माहिती लक्षात घेण्याच्या आधी इथं मेल आणि फिमेल ह्युमन एंडोक्राइन ग्लँड्स या डायग्राम मध्ये दाखवलेले आहेत ते आपण बघूयात. पहिल्यांदा सगळ्यात वरच्या बाजूला ब्रेन रिजन मध्ये आपल्याला दिसते हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस म्हणजे ब्रेनच्या लोअर रिजनचा जो पार्ट आहे त्याला आपण हायपोथॅलॅमस म्हणतो. पहा इकडच्या बाजूला आणि इथं दाखवलंय हा एक एंडोक्राइन ग्लँडचा पार्ट आहे. त्यानंतर पिनियल बॉडी, इथं ग्रीन कलरचं डॉटेड स्ट्रक्चर दिसतं ना, मेल आणि फिमेल दोन्ही मध्ये आढळणारं हे पिनियल बॉडी. त्यानंतर अतिशय महत्वाची ग्लँड की जे आकारानं लहान आहे पण खूप अनेक संख्येनं हॉर्मोन सिक्रेट करते म्हणून त्याला मास्टर ग्लँड असे म्हटले जाते ते म्हणजे पिट्युटरी ग्लँड. इथं पिट्युटरी ग्लँड आपल्याला लक्षात येते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ती थायरॉइड ग्लँड, गळ्याच्या जवळ असणारी जी ग्लँड आहे ही थायरॉइड ग्लँड या ठिकाणी आपल्याला दिसते दुसऱ्या बाजूला सुद्धा. त्यानंतर थोरॅसिक रिजन मध्ये असणारी थायमस ग्लँड आपल्याला इथं पाहायला मिळते, थायमस ग्लँड. त्यानंतर नेक्स्ट ऍड्रेनल ग्लँड्स, आपल्या जे किडनी स्ट्रक्चर आहे इथं दिसतंय पहा, हे किडनी स्ट्रक्चर मध्ये याच्या वरच्या बाजूला असणारे जे ग्लँड्स आहेत त्या ऍड्रेनल ग्लँड्स. त्यानंतर फिमेल्स मध्ये आढळणाऱ्या ओव्हरीज, ओके, ओव्हरीज इथं दाखवलेले आहे आणि मेल्स मध्ये या टेस्टिस रिजन. ठीक आहे. तर या सर्व प्रकारच्या एंडोक्राइन ग्लँड्स आहेत. आता मी सांगितलेले स्ट्रक्चर परत एकदा मी हायलाइट करतो त्या आधारे बघा. हायपोथॅलॅमस रिजन या ब्रेनच्या पार्ट मध्ये आपल्याला दिसतोय फिमेल्स मध्ये आणि त्याचबरोबर मेल्स मध्ये सुद्धा. त्यानंतर नेक्स्ट जी ग्लँड आहे ती म्हणजे पिनियल ग्लँड. पिनियल ग्लँडची पोझिशन बघा, ग्रीन कलरचा डॉट इकडे फिमेल्स मध्ये आणि त्याचबरोबर मेल्स मध्ये पण आपल्याला दिसतोय. त्यानंतर नेक्स्ट ग्लँड आहे पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँड इथं डार्क कलरचा एक स्पॉट दिसतोय, हा पिट्युटरी ग्लँड आहे आणि त्याचबरोबर इकडे सुद्धा. साधारणतः आपल्या दोन्ही डोळ्याच्या मध्ये आणि नाकाच्या आतल्या बाजूला साधारणतः हे ग्लँडची लोकेशन असते. त्यानंतर थायरॉइड ग्लँड अँड पॅराथायरॉइड ग्लँड, मी आता सांगितलं होतं सुरुवातीला या गळ्याच्या रिजन मध्ये इथं थायरॉइड आणि त्याच्या बाजूला असणारी पॅराथायरॉइड ग्लँड दिसते. त्यानंतर नेक्स्ट ग्लँड आहे थायमस, आपल्या छातीच्या रिजन मध्ये असणारी हार्टच्या जवळ असणारी ग्लँड ही थायमस ग्लँड. त्यानंतर ऍड्रेनल ग्लँड्स इथं दाखवलेत पहा. ऍड्रेनल ग्लँड
किडनीचा जो रिजन आहे, दोन्ही किडनी लेफ्ट आणि राईट, याच्या वरच्या बाजूला इथं ब्ल्यू कलरचे जे पार्ट दिसत आहेत दोन्हीकडे मेल आणि फिमेल्स मध्ये, ही ॲड्रेनल ग्लँड आहे. त्यानंतर फिमेल्स मध्ये आढळणाऱ्या ओव्हरीज दोन्ही साईडला लेफ्ट आणि राईट साईडला, इथला जो रेड कलरचा पोर्शन दिसतोय याच्या आतमध्ये असणार, रेड कलरचा पोर्शन नाहीये खरं तर, तो रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या पार्टच्या आत इथं मध्ये असणाऱ्या ओव्हरीज. आणि मेल्स मध्ये टेस्टिस ही एक एंडोक्राइन ग्लँड आहे. ठीक आहे, तर हा जो पोर्शन आहे ग्लँड्स रिलेटेड आपल्याला लक्षात आलं असेल त्यांची पोझिशन. आता यानंतर नेक्स्ट जो पॉइंट आहे, आपण ह्या प्रत्येक ग्लँड मधील पोझिशन, त्यांचे हॉर्मोन्स आणि फंक्शन बद्दल माहिती घेऊयात. आपल्याला आयसीटीच्या मदतीच्या आधारे काही माहिती पाहायला सांगितली. पहा, using the following website and with the help of your teachers, prepare a PowerPoint presentation on the human excretory system and the structure of the human brain and present it in the classroom. आपल्याला एक काम दिलंय ऑनलाईन इंटरनेटच्या माध्यमातून पीपीटी म्हणजे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बनवायला सांगितलंय. नेक्स्ट हा जो चार्ट आपल्या पुस्तकामध्ये दिलेला अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो, हा व्यवस्थित समजून घ्या आणि लक्षात ठेवा. एंडोक्राइन ग्लँड्स लोकेशन अँड इम्पॉर्टंट फंक्शन्स असे याचं टायटल आहे. यामध्ये ज्या वेगवेगळ्या ग्लँड्स आहेत, आता आपण डायग्रामच्या आधारे नावं घेतली. हायपोथॅलॅमस, पिट्युटरी ग्लँड हा पहिला कॉलम आहे. त्यानंतर लोकेशन काय आहे ह्या प्रत्येक ग्लँडचं, हॉर्मोन्स कोणकोणती सिक्रेट केली जातात आणि या हॉर्मोनचे फंक्शन काय आहेत हे आपण बघणार आहोत. एक एक करून बघूयात. पहिली जी ग्लँड आहे ते म्हणजे हायपोथॅलॅमस. लोकेशन बघा, अबोव द पिट्युटरी ग्लँड इन द फोर ब्रेन, ब्रेनच्या लोअर रिजन मध्ये, फोर ब्रेन म्हणजे पुढच्या ब्रेनच्या पार्ट मध्ये, आणि पिट्युटरी ग्लँड जे आहे त्याच्या वरच्या बाजूला आहे. हॉर्मोन कोणकोणते सिक्रेट होतात? सिक्रेट द हॉर्मोन्स विच कंट्रोल ऍक्टिव्हिटी अँड सिक्रेटरी सेल्स ऑफ द पिट्युटरी ग्लँड. खरं तर हे हायपोथॅलॅमस जी ग्लँड आहे ही पिट्युटरी ग्लँडला कंट्रोल करण्याचं काम करते किंवा त्याच्यावरती नियंत्रण ठेवते. फंक्शन काय? कंट्रोल द पिट्युटरी ग्लँड. आता मी तुम्हाला सांगितलं, मला वाटतं लक्षात आलं असेल. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते पिट्युटरी ग्लँड, आकारानं छोटी परंतु मास्टर ग्लँड म्हणतो आपण. ह्याचं पोझिशन काय? ऍट द बेस ऑफ अ ब्रेन, ब्रेनच्या बेसला आहे. कोणकोणते हॉर्मोन सिक्रेट केले जातात पहा, ग्रोथ हॉर्मोन, त्यानंतर ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉफिक हॉर्मोन, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, प्रोलॅक्टिन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, ल्युटिनायझिंग हॉर्मोन, ऑक्सिटोसिन अँड अँटीडायोटिक हॉर्मोन. मी तुम्हाला सुरुवातीला बोललो होतो, लक्षात असेल की ही पिट्युटरी ग्लँड आकारानं लहान आहे पण असंख्य हॉर्मोन, अतिशय महत्वाचे हॉर्मोन सिक्रेट करण्याचं काम ही करते. या प्रत्येक हॉर्मोनचा रोल बघा. ग्रोथ हॉर्मोन स्टिम्युलेट द ग्रोथ ऑफ बोन्स, त्यानंतर ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉफिक हॉर्मोन स्टिम्युलेट द ॲड्रेनल ग्लँड, हे त्याचं फंक्शन आहे. थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन याचं काम काय? स्टिम्युलेट द थायरॉइड ग्लँड. म्हणजे इतर ज्या ग्लँड्स आहेत एंडोक्राइन ग्लँड, त्यांच्यावरती त्यांचं सिक्रेशन किंवा स्टिम्युलेशन, ऍक्टिव्हेशन करण्याचं काम ही पिट्युटरी ग्लँड वेगवेगळ्या हॉर्मोननं करते. हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रोलॅक्टिन विच स्टिम्युलेट द मिल्क प्रोडक्शन. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन याचं काम काय? कंट्रोल द ग्रोथ ऑफ अ गोनॅड्स. त्यानंतर नेक्स्ट हॉर्मोन आहे पिट्युटरी ग्लँड मार्फत सिक्रेट केलं जाणारं ल्युटिनायझिंग हॉर्मोन. त्याचं फंक्शन आहे कंट्रोल द मेन्स्ट्रुअल सायकल अँड ओव्ह्युलेशन. मला वाटतं मित्रांनो तुम्हाला आठवत असेल, मागे आपण ज्यावेळेला रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा अभ्यास करत होतो त्यामध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये ऑक्सिटोसिन, ल्युटिनायझिंग हॉर्मोन ही काही नावं आठवत असतील आणि त्यांचं सिक्रेशन बद्दल पण आपण बोललेलं आहे. ऑक्सिटोसिन हॉर्मोन इट कंट्रोल्स द युटेरस ड्युरिंग द पार्च्युरेशन. म्हणजे ज्यावेळेला डिलिव्हरीची प्रोसेस चालू असते तर त्यावेळेला हे हॉर्मोन मदत करतं, ऑक्सिटोसिन. त्यानंतर अँटी डायुरेटिक हॉर्मोन रेग्युलेट द वॉटर लेवल इन द बॉडी. म्हणजे ज्यावेळेला एक्सक्रिटरी सिस्टीम आपण म्हणतो किंवा एक्सक्रिटरी सिस्टीमचं आपण फंक्शन पाहिलं, किडनी मार्फत ब्लड जे आहे ते फिल्टर केलं जातं आणि त्यातून पाणी जे आहे किंवा इतर घटक जे आहे ते बाहेर काढले जातात. परंतु ऍक्च्युअली शरीरामधील पाण्याची लेवल किती ठेवायला पाहिजे त्याचं कंट्रोल करणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि हे अँटी डायरेटिक हॉर्मोन कंट्रोल करतात. नेक्स्ट बघूयात आपण थायरॉइड ग्लँड. एंटेरोलॅटरल साइड्स ऑफ द ट्रकिया इन नेक रिजन. साधारणतः गळ्याच्या भागामध्ये ही ग्लँड असते आणि दोन्ही बाजूला आपला जो ट्रॅक आहे त्याच्या दोन्ही बाजूला हे आढळते. हॉर्मोन जे आहे ते थायरॉक्सिन सिक्रेट केलं जातं पहिलं, विच कंट्रोल द ग्रोथ ऑफ द बॉडी अँड मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी. शरीराची वाढ करणं आणि शरीरामधील चयापचय क्रियांवरती कंट्रोल ठेवणं हे थायरॉक्सिन करतं. तर दुसरं हॉर्मोन आहे कॅल्सिटोसिन दॅट कंट्रोल द कॅल्शियम मेटाबॉलिझम अँड कॅल्शियम लेवल इन द ब्लड. रक्तामध्ये असणारं कॅल्शियम मेटाबॉलिझम आणि कॅल्शियमची लेवल मेंटेन करण्याचं काम हे कॅल्सिटोनिन करतं. नेक्स्ट ग्लँड बघा, पॅराथायरॉइड ग्लँड. 4 ग्लँड बिहाइंड थायरॉइड ग्लँड.
खरं तर ही पॅराथायरॉइड ग्लँड ही थायरॉइड ग्लँडच्या मागच्या बाजूला आहे आणि त्याचे 4 लोब्स आहेत, 4 लोब्स. ओके. हॉर्मोन कुठलं सिक्रेट केलं जातं? पॅराथार्मोन. आणि इट कंट्रोल्स द मेटाबॉलिझम ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस. मेकॅनिझम कुठलं कंट्रोल करण्याचं आहे? तर कॅल्शियम आणि फॉस्फरस हा मेकॅनिझम कंट्रोल करण्याचं काम करत आहे. त्यानंतर नेक्स्ट ग्लँड आहे पॅनक्रियाज. बिहाइंड द स्टमक 4 टाइप्स ऑफ द सेल्स आर प्रेझेंट. पॅनक्रियाज बद्दल आपण नाव नक्की ऐकलं असेल. ही जे आहे ते स्टमकच्या मागच्या बाजूला असणारी ग्लँड आहे आणि याच्यामध्ये 4 प्रकारच्या सेल्स आहेत. कोणत्या सेल आहेत त्या? अल्फा सेल, बीटा सेल, डेल्टा सेल आणि पीपी सेल किंवा एफ सेल्स असं त्यांना म्हणतात. त्याचं पर्सेंटेज पण दिलेलं आहे पहा. अल्फा सेल 20% आहेत, बीटा सेल 70% आहेत, डेल्टा फक्त 5% आणि त्याचबरोबर पीपी सेल किंवा एफ सेल सुद्धा 5% आहेत. कोणते हॉर्मोन सिक्रेट केले जातात या पॅनक्रियाज मार्फत? तर ग्लुकॅगॉन, इन्सुलिन, सोमॅटोट्रॉफिन, पॅनक्रियाटिक पॉलिपेप्टाइड. या हॉर्मोन मार्फत जी फंक्शन कंट्रोल केली जातात ते बघा. ग्लुकॅगॉन किंवा ही जे हॉर्मोन्स आहेत, इट स्टिम्युलेट द लिव्हर टू कन्व्हर्ट ग्लायकोगॉन इनटू ग्लुकोज. ग्लायकोगॉनचं कन्व्हर्शन ग्लुकोज मध्ये करण्याचं काम हे या हॉर्मोन मार्फत केलं जातं. देन स्टिम्युलेट द लिव्हर टू कन्व्हर्ट एक्सेस ब्लड ग्लुकोज इनटू ग्लायकोजन. शरीरामधील रक्तातली पातळी ज्यावेळी वाढली जाते किंवा ही जी शुगर आहे हे ग्लायकोगॉन मध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम केलं जातं. देन कंट्रोल द लेव्हल ऑफ इन्शुलिन अँड ग्लायकोगॉन. शरीरामधलं इन्शुलिन आणि ग्लायकोगॉन हे जे हॉर्मोन आहेत यांची लेवल मेंटेन करणं किंवा त्याच्यामध्ये बॅलन्स ठेवणं हे एक फंक्शन आहे. त्यानंतर कंट्रोल द मुवमेंट ऑफ इंटेस्टाईन अँड देअर बाय ग्लुकोज ऍब्सॉर्प्शन. इंटेस्टाईनची जी मुवमेंट आहे किंवा इंटेस्टाईन मार्फत डायजेस्टेड फूड मधलं जे ग्लुकोज ऍब्सॉर्प्शन आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवलं जातं. आणि आणखीन एक फंक्शन आहे कंट्रोल द सिक्रेशन ऑफ पॅनक्रियाटिक ज्युसेस. जे पॅनक्रियाट मार्फत ज्युसेस सिक्रेट केले जातात त्याच्यावरती नियंत्रण ठेवलं जातं. नेक्स्ट ग्लँड आहे ऍड्रेनल ग्लँड. अँटेरियर एंड ऑफ इच किडनी. किडनीचा अँटेरियर एंड जे आहे म्हणजे पुढचा न वरचा जो टोक आहे तिथे या ग्लँड्स आहेत. ॲड्रेनालिन अँड नॉन ॲड्रेनालिन हॉर्मोन कुठले सिक्रेट होतात? ॲड्रेनालिन आणि दुसरं नॉर ॲड्रेनालिन. कंट्रोल फंक्शन बघा. कंट्रोल द बिहेवियर ड्युरिंग द क्रायसिस अँड इमोशनल सिच्युएशन्स. बऱ्याच वेळेला काही अशा घटना घडतात की जिथं आपण इमोशनली डिस्टर्ब होतो, मानसिक ताणतणावाची परिस्थिती असते आणि त्यावेळेला हे क्रायसिस जे आहेत किंवा ताण जो आहे तो कंट्रोल करण्याचं काम हे हॉर्मोन करतात. स्टिम्युलेट द हार्ट अँड इट कंडक्टिंग टिश्यूज अँड मेटाबॉलिक प्रोसेस. साहजिकच यावेळेला गरज असते हार्टबीट वाढण्याची किंवा ब्लड सप्लाय एक्स्ट्रा होण्याची, तर त्याला स्टिम्युलेट करण्याचं काम केलं जातं. त्यानंतर दुसरं जे हॉर्मोन आहे ते म्हणजे कॉर्टिकोस्टिरॉइड. सो मेंटेन्स द बॅलन्स ऑफ सोडियम अँड पोटॅशियम अँड स्टिम्युलेट द मेटाबॉलिझम. सोडियम आणि पोटॅशियम आयन्स जे आहेत हे जे शरीराच्या मध्ये अत्यंत आवश्यक आहेत त्यांचा बॅलन्स करणं हे काम या मार्फत केलं जातं. नेक्स्ट जी ग्लँड आहे ती म्हणजे ओव्हरी. ओव्हरी फिमेल्स मध्ये आढळते. मी सांगितलं तुम्हाला ऑन द आयदर साइड ऑफ अ युटेरस इन वुमन. युटेरस जे आहे किंवा जे गर्भाशय आहे त्या गर्भाशयाच्या वरच्या दोन्ही बाजूला ह्या ओव्हरीज आढळतात. आणि बेसिकली 2 हॉर्मोन सिक्रेट केले जातात, एक इस्ट्रोजेन आणि दुसरं प्रोजेस्टेरॉन. इस्ट्रोजेनचं फंक्शन काय बघा. इट स्टिम्युलेट द ग्रोथ ऑफ एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियम शब्द आठवते का बघा. म्हणजे गर्भाशयाच्या आतील जे अस्तर आहे त्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो, त्याची वाढ करणं हे एक फंक्शन आहे. सेकंड स्टिम्युलेट द ग्रोथ ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स इन वुमन. हा पॉइंट थोडासा वेगळा आहे, तुम्हाला आठवत असेल तर बघा. सेकंडरी सेक्शुअल जे कॅरेक्टर्स आहेत हे मेल्स आणि फिमेल्स मधले वेगळे आहेत. तर फिमेल मधील सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर डेव्हलप करण्याचं काम, अतिशय महत्वाचं काम हे इस्ट्रोजन करत आहे. या पॉइंट बद्दल किंवा या कन्सेप्ट बद्दल जर डिटेल माहिती पाहिजे असेल तर यापूर्वीचा जो व्हिडिओ आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बिंग त्याचे व्हिडिओचे काही भाग तुम्ही बघा, म्हणजे हे आणखीन कन्सेप्ट आपले क्लिअर होतील. त्यानंतर प्रोजेस्टेरॉन जे दुसरं हॉर्मोन आहे, इट प्रिपेअर द एंडोमेट्रियम फॉर द कन्सेप्शन अँड मेंटेन्स द प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सी राहणं आणि प्रेग्नन्सीची प्रोसेस आहे त्यावेळेला ती मेंटेन करणं हे काम प्रोजेस्टेरॉनचं आहे. त्यानंतर नेक्स्ट ग्लँड आहे टेस्टिस. मेल्स मध्ये आढळते. इट इज प्रेझेंट इन अ स्क्रॉटम आणि जे हॉर्मोन सिक्रेट केलं जातं त्याचं नाव आहे टेस्टोस्टिरोन. फंक्शन काय बघा. स्टिम्युलेट द ग्रोथ ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स लाईक अ बियर्ड, माउस टचेस, हॉर्स वाईज एक्सेट्रा इन मेल. मेन मध्ये किंवा मेल्स मध्ये या टेस्टिस असतात आणि टेस्टोस्टिरोन हॉर्मोन सिक्रेट करतात. आणि त्याचं फंक्शन काय की मेल्स मध्ये असणारे जे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर आहेत, इथे यादी दिली आहे, तर हे जनरेट करणं किंवा डेव्हलप करणं हे त्याचं फंक्शन आहे. आणि लास्ट जी ग्लँड आहे ती म्हणजे थायमस. इन थोरॅसिक केज नियर द हार्ट. आपल्या हृदयाच्या जवळ थोरॅसिक केज म्हणजे छातीच्या पिंजऱ्यामध्ये ही आढळते.
थायमोसिन हे हॉर्मोन सिक्रेट केलं जातं अँड इट कंट्रोल द सेल विच गिव्ह राईज टू द इम्युनिटी. आपल्या शरीरामध्ये असणारी जी प्रतिकारक क्षमता आहे हे वाढवण्याचं हे अतिशय महत्वाचं फंक्शन यामार्फत केलं जातं. मित्रांनो, मला वाटतं या टॉपिक मधील आज जी माहिती पाहिली तुम्हाला ती नक्की समजली असेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण केमिकल कंट्रोल किंवा कोऑर्डिनेशन कशा पद्धतीने होतं, ही सिस्टीम कशी काम करते, अर्थात नर्वस सिस्टीम आणि केमिकल कंट्रोल मार्फत टोटल बॉडीचे कंट्रोल जे आहे ते कोऑर्डिनेशन जे आहे ते मेंटेन केलं जातं. वेगवेगळ्या शरीरामध्ये असणारे जे ग्लँड्स कोणते आहेत, त्यांचं लोकेशन काय, कोणते हॉर्मोन सिक्रेट होतात आणि त्यांचे फंक्शन काय याविषयी माहिती घेतली. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, आपल्या मित्रांना भरपूर शेअर करा. जर चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी ज्यावेळेला नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल.